नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 23 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यात हुंडाबंदीच्या विरोधात कायदा असूनही आजच्या काळातही अनेक महिलांचे बळी जात आहेत। पुण्यात वैष्णवी हगवण यांची आत्महत्या हे त्याचंच एक ताजं उदाहरण। पदरात 9 महिन्याचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या लोकांच्या छळाला, मारहाणीला, पैशाच्या मागणीला कंटाळून गेल्या आठवड्यात तिचं जीवन संपवलं। या प्रकरणामुळे राज्यभरातील नागरिक संतापले असून हगवणे कुटुंबाचे एक कारनामे समोर आल्यावर डोक्याची शीर अगदी तडकते। या प्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना अटक झाली आहे। तिचे पती, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्यावर मकोका लावून कठोर शिक्षा द्या, माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी वैष्णवीचे आई वडील, कसपटे कुटुंबीय करत आहेत। हे प्रकरण तापलेलं असतानाच विविध राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली। वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती, परंतु आयोगाने सुमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली। या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्यांनी चांगला तपास केला असं त्यांनी नमूद केलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केल्यानंतर शस्त्रसंधीही झाली। त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करणं थांबवलं आहे। परंतु भारताने हल्ले पूर्णपणे थांबवले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने करण्यात येत आहे। त्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाही असं उत्तर दिलं आहे। डच मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, ही मोहीम अजून सुरूच आहे। जर पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या अतिरेक्यांनी पुन्हा दहशतवादी हल्ले केले तर भारत त्याचं उत्तर तसंच देईल आणि अतिरेक्यांना टार्गेट करेल असं जयशंकर यांनी म्हटलं आहे। पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीरचे दहशतवाद्यांशी थेट संबंध असल्याचं आता उघड झालं आहे। पाकिस्तानी आर्मी दहशतवादामध्ये अकंठ बुडाली आहे। पाक आर्मी आणि दहशतवादी यांना वेगळं करता येणंच शक्य नाही असं जयशंकर यांनी म्हटलं आहे। जयशंकर यांच्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे। 15 जून पर्यंत देशातील बहुतांश भागात मान्सून व्यापण्याची शक्यता आहे। दरम्यान यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। यंदा भारतामध्ये सरासरी 107% पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरणीपूर्व मशागतींना अनेक भागांमध्ये वेग आला आहे। येत्या 25 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची एंट्री दक्षिण भारत आणि मध्य भारतात होणार आहे। मात्र याच दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। याचा परिणाम म्हणजे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला आहे। पुढील 36 तास महत्त्वाचे असून IMD कडून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा देखील मिळाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याऐवजी ताबडतोब गुन्हा दाखल केला असता आणि त्या PAला अटक केली असती, हे प्रकरण ईडीकडे गेले असते तर आम्हाला आनंद झाला असता। कारण 5-50 हजारांच्या केसेस फडणवीस यांनी ईडीकडे सुपूर्द केल्या आहेत। मग इतकी मोठी रक्कम सापडूनही फडणवीस कोणाला वाचवत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे। विधिमंडळाची बदनामी करणाऱ्या अर्जुन खोतकर यांना वाचवत आहेत की स्वतःला वाचवत आहेत असा घणाघात राऊतांनी केला। SITला कालमर्यादा का नाही, SITचा अहवाल, त्याची चौकट काय आहे याविषयी काहीच समोर येत नाही, याचा खुलासा व्हायला हवा असे ते म्हणाले। तर ज्या पद्धतीने अंदाज समिती ठिकठिकाणी गेले, तिथे कोणत्या विश्रामगृहात, कोणत्या हॉटेलमध्ये खोतकरांनी त्यांच्या बॉससाठी पैसे जमा केले हे जर फडणवीस यांना हवे असेल तर मी त्यांना द्यायला तयार आहे असेही राऊत म्हणाले।
वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि ननंद करिश्मा यांना अटक केली आहे, तर फरार असलेले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे। आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील। छळ करून आत्महत्या करायला लावणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। या प्रकरणी जे करता येईल ते करू। मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत, नियमात बसलं तर मकोका लावू शकतो, परंतु मकोका लागेल की नाही हे आता सांगता येत नाही, त्यावर बोलू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की फार वाईट गोष्ट आहे। आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे, अशा प्रकारची वागणूक देणं हे अतिशय पाप आहे। ते या ठिकाणी झालं आहे। सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे। कोरोना व्हायरसने पुन्हा हाहाकार माजवला आहे। अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे। एवढंच नाही तर सेलिब्रिटींमध्ये देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्यानंतर अभिनेत्री निकिता दत्ता आणि तिच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे। खुद्द निकिताने सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे। सध्या निकिता घरात क्वारंटाईन आहे। कोरोनाची हलकी लक्षणं अभिनेत्रीला जाणवत आहेत। इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की कोविडने मला आणि माझ्या आईला हॅलो म्हटलं आहे। आशा आहे की हा नको असलेला पाहुणा जास्त काळ राहणार नाही। या छोट्या क्वारंटाईन नंतर भेटूया। सर्वजण सुरक्षित राहा, असं अभिनेत्रीने सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील दिला आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे। वैष्णवी हगवणेंच्या जावेने तक्रार दाखल केली होती तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे। तर रुपाली चाकणकरांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवालच रोहिणी खडसे यांनी करत रुपाली चाकणकरांना डिवचला आहे। दरम्यान रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांचं एक प्रकरण बाहेर काढलं आहे। रोहिणी खडसे यांचे पीए नाफडे यांच्या पत्नीची महिला आयोगाकडे तक्रार आहे। नाफडे प्रकरणात काय कारवाई केली हे खडसेंनी सांगावं, असा प्रतिसवालच चाकणकरांनी केला आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण असून तिचा अतोनात छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाचे एक कारनामे समोर येत आहेत। आज पहाटे वैष्णवीचे फरार सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली आहे। तिची ननंद, पती आणि सासू या आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र दीर व सासरे 7 दिवसांपासून फरार होते। अखेर त्यांना आज पहाटे स्वारगेट येथून बेड्या ठोकण्यात आल्या। दरम्यान या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाशी आपला दुरान्वयी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच अजितदादांनी नववधूंना एक आवाहनही केले आहे। सर्व मुलींना आवाहन आहे की त्यांना जराही काही डाऊट आला तर त्यांनी तक्रार करा, त्यावर कारवाई करता येऊ शकते। इतकी मोठी वेळ कोणावर येऊ नये असं देखील अजितदादा म्हणाले आहेत। तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मी सक्त सूचना दिल्या आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं। दुर्दैवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर काही नसताना माझ्या नावाची बदनामी करत आहेत। माझा त्यात दुरान्वयीही संबंध नाही। मी काल जाहीरपणे सांगितलं, पहिल्या दिवसापासून चौबे सीपी आहेत, त्यांना आदेश दिले, याच्याकडे केस आहे, त्याच्याकडे केस आहे, असं करू नका, कारवाई करा। या प्रकरणात दोघांना अटक झाली नव्हती, पण 3 टीम तयार केल्या होत्या। मी काल पुन्हा चौबेंना सांगितलं, अजून टीम वाढवा, पण त्यांना अजिबात सोडता कामा नये, ताबडतोब अटक करा। नवे कायदे, जुने कायद्याचे कलमे लावून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले, असे अजितदादा यांनी सांगितले। हेराफेरी 3 मधून बाबू भैया म्हणजेच परेश रावल यांच्या बाहेर पडण्याच्या बातम्या आल्यापासून लोकांनी या चित्रपटाबद्दल खूप नाराजी व्यक्त केली होती। या चित्रपटाचा पहिला भाग 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता। त्यानंतर चित्रपटातील पात्रे लोकांच्या मनावर कोरली गेली। जेव्हा चाहत्यांना कळले की चित्रपटाच्या 3ऱ्या भागाची शूटिंग सुरू होणार आहे, तेव्हा लोकांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला। बाबूराव गणपतराव आपटे हे हेराफेरी मधील पात्र ज्याला लोकांनी खूप प्रेम दिलं, तसेच
हे पात्र चित्रपट त्रिकुटातील सर्वात महत्त्वाचा भाग राहिला आहे. आता परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लोकांनी हेराफेरी 3 मधील बाबूरावच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांचे नाव सुचवले आहे. तथापि याबद्दल बोलताना अभिनेत्याने म्हणजेच पंकज त्रिपाठी यांनी ते नाकारले आहे. एका मुलाखती दरम्यान पंकज त्रिपाठी यांनी परेश रावल यांचे वर्णन एक अद्भुत अभिनेता असे केले आहे. त्यांनी या चित्रपटाचा भाग असल्याच्या चर्चांनाही आता पूर्णविराम दिला आहे. पंकज त्रिपाठी म्हणाले की मी वाचले आणि ऐकले आहे की चाहत्यांना मी ती भूमिका करावी असे वाटते, पण मला वाटत नाही की मी ती करू शकेन. परेश एक अद्भुत अभिनेता आहेत आणि मी त्यांच्या समोर काहीच नाही. मी त्यांचा खूप आदर करतो आणि मला वाटत नाही की मी या कामासाठी योग्य व्यक्ती आहे. डिझनीलँडमध्ये रडलेली मी एकटीच असेन असं अंकिता वालावलकर हिने म्हटलं आहे. डिझनीलँडमध्ये अभिनेत्री अंकिता वालावलकर अनपेक्षित अश्रू इमोशनल व्हिडिओ शेअर करत म्हणाली, रडलेली मी एकटीच असेन. बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री अंकिता वालावलकर सध्या परदेश दौऱ्यावर असून सोशल मीडियावर आपल्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे शेअर करत असते. मात्र तिच्या अलीकडील व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले. या व्हिडिओमध्ये अंकिता डिझनीमध्ये भावुक होताना दिसत आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने अश्रू अनावर होताना स्वतःला टिपले आहे.